जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले। धनंजय मुंडेंनी मला मारण्याची सुपारी दिली आहे असा खळबळजनक आरोप जरांगे पाटलांनी केलाय। माझ्या गाडीला ठोकून अपघात करण्याचा डाव होता, तसंच आपल्याला मारण्यासाठी 2.5 कोटींची डील झाली असाही दावा जरांगेंनी केलाय। जरांगे पाटलांनी अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमधनं सविस्तर अशा स्वरूपात त्यांनी माहिती दिलेली आहे। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी आधी नाव घेतलेलं नव्हतं, मात्र नंतर त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं। मात्र या संपूर्ण आरोपांमधून त्यांनी जोरदार अशा स्वरूपामध्ये धनंजय मुंडे यांचा समाचारही घेतला। पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं। खोट्या रेकॉर्डिंग बनवा, खोटे व्हिडिओ बनवा, ते द्या, त्याच्यासाठी तो विषय चाललेला होता। त्यांना ते कुठंच मिळाना, खऱ्या मिळाना तर खोट्या मिळाना। ते तयारीची असते ना, तयारी करण्याची। मग ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले। तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पीए। धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं। तर ह्या बीडचं पोरगा का कोणी तो पीए का कार्यकर्ता, त्यांनी ह्या आरोपींना घेतलं। यांनी सांगितलं असं आमजवळ हाई किंवा आम्ही मारतो, काय त्यांना माहित, आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना मी जास्त। त्याला परळीला नेलं, त्या बीडच्यानं रेस्ट हाऊस, आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती। ती बैठक धनंजय मुंडेने सोडली। हे आल्याला कळालं की याच्यापाशी 10-20 मिनिटाचा वेळ दिला आधी। तिथंच एक आरोपी नेलेला होता याच्यातला आधी, यांना आरोपीच म्हणून आपण, यांना तिथं नेलेलं होतं। तिथं एक आधीच दुसरा होता, हेच दोन्हीतला। तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल काय आहे काय नाही। धनंजय मुंडे संग चर्चा करून बाहेर आल्याला ह्यो म्हणला आता शोधावं लागेल। तेवढ्यात तो म्हणला माझ्याजवळ हाय लय मोठं, मी लागन ते देतो। मग यांची तिथं इकडे आल्यावर 2 कोटीत का काय त्यांचं ते ठरलं, आणि 50 लाख एक्स्ट्रा, म्हणजे असं 2.5 कोटी त्यांचं ठरलं। याच्या आधी त्यांनी 5 ते 6 करोड रुपये नाशिलेले असे। त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्यातल्या त्या आरोपींनी, असं काहीच व्हाय ना, तुम्ही मला गाडी घेऊन द्या। आरोपी म्हणजे आम्ही गाडीनं गाडी ठोकतो। मग हे म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी, धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पाशी, बाहेर राज्याच्या पाशी ती गाडी तुला मी देतो, नवी असो किंवा जुनी असो, आणि तुमचं चालू द्या किंवा तो त्यांच्या बरोबर, तुम्ही हे तपासात उघडं पाडा। याच्यात हे करणाऱ्यापेक्षा याच्यातला मूळ धनंजय मुंडे बीड किंवा राज्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येकाच्या मोबाईल, म्हणजे त्या शिटाच्या खाली बघा काही सिस्टम, मोबाईल शिटाखाली, कोण बघ शिटाखाली काय बोलतोय, कोण नेता किंवा बीडचा एखादा मराठ्यांचा कार्यकर्ता काय बोलतो, किंवा आमदार काय बोलतो, किंवा मंत्रालयातले काय बोलते, ऐका काही नाही। अशी वृत्ती प्रत्येकाकडे। आता खाली जर मोबाईल ठेवलेला असला त्या शिटाच्या, म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या शिटाखाली, सगळं मेळ लागणार। अशी माहिती याच्यातून पुढे आणखी आपण गाडी धुवायला जर गेली तर गाडी धुणारा सुद्धा खालून जीपीएस लावतोय दोन, गाडी कोणाची जर कुंकड चालली असते, आता खरं खोटं हे तपासात घेतलं पाहिजे।